जुन्या मित्रमैत्रिणींनो आणि नव्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आज तुम्हाला मी नाशिक ते गुजरातची गंमत दाखवणार आहे. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे महाराष्ट्र आणि गुजरात याच्यामध्ये कोणती नदी आहे. सो आज आम्ही निघालो आहोत नाशिकवरून दावळेश्वर येथे जाण्यासाठी. आमच्या घरापासून 75 किलोमीटर आम्ही आमच्या रमेश अय्यर सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालो आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. सो नाशिकचं जे हर्सूल आहे त्याला मिनी काश्मीर म्हणतात. तर मिनी काश्मीरमध्ये झाडं तर असणारच, बर्फाशिवाय इथे सगळं काश्मीरसारखं आहे. सगळ्यात सुंदर ठिकाण नाशिकचं म्हणजे हर्सूल. सो आम्ही दिवसभर कसा वाढदिवस साजरा केला, आम्ही मंदिरामध्ये गेलो, आम्ही पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलो, कशी मज्जा केली. दिवाळीचे सगळे आमचे स्टुडंट्स होते. आम्ही सगळे मिळून स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आणि आम्ही मिळून 180 जणांनी आम्ही हा दिवस साजरा केलेला आहे. हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो, हे डोंगर आणि झाडं, ही जी बाउंड्री आहे ना, ही गुजरात आहे. आणि मी जिथून व्हिडिओ काढतीये ते महाराष्ट्र आहे. आणि ही मध्ये जी नदी दिसतीये ती आहे दमनगंगा नदी. हे समोर जे दिसले तुम्हाला ते 2 ताडाचे झाडं होते. सो त्याची पण माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे. आणि हे बघा आमचे सगळे मेंबर्स कसे एन्जॉय करताय. हे मी तुम्हाला हे संपूर्ण ठिकाण एकदम मस्त फिरून व्हिडिओमध्ये फोटोमध्ये पूर्ण कॅप्चर करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच मज्जा येईल. ही आहे आमची संगीता. हे जे पाणी दिसतंय ना तिकडून येणारं, हे 12ही महिने पाणी असंच वाहताना दिसतं. हा जो हौद आहे, या हौदामध्ये हे पाणी कंटिन्यू साचत जातं. आणि हा हौद पूर्ण भरल्यानंतर तिकडच्या बाजूने असा रिकामा होऊन जातो. त्यानंतर हे जे वरतून येणारं पाणी आहे ते येतच राहतं आणि पुन्हा हा हौद भरला जातो. सो इथलं हे पाणी जे आहे हे तिकडून मंदिर आहे वरती टेकडीवर. सो तिथल्या ठिकाणावरून येतं आहे. हे पाणी 12ही महिने चालू राहतं. पाऊस असो, उन्हाळा असो, हे कंटिन्यू पाणी असंच राहणार. कितीही उन्हाळा असो, पण ह्या ठिकाणचं पाणी कुठून येतं आणि ते दमनगंगा नदीतच जातं. पण मग ते उगम कुठून होतो ह्या पाण्याचा हे अजून कोणालाच कळलेलं नाही. हे एक रहस्यच आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. It's time to celebrate our youngest birthday boy's birthday. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि अशा आमच्या मित्रपरिवाराच्या समोर आणि त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेशन करायला एक वेगळीच मज्जा आली. सर्वांची पंगत चालू होती. मलाही जास्त भूक लागलेली होती. सो मी पण घेतलं बसून जेवायला. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून जेवायला आणि असं प्रेमाने सगळे वाढणारे असले की खाण्याचा आनंद द्विगुणित येत होतो. हे बघा, हे आहे 2 ताडाचे झाडं. ताडगोळा म्हणतात याला. ताडगोळा म्हणजे तेच ताडी ज्याच्यापासून दारू बनते. सो तेच हे झाडं. तुम्हाला मी ताडाचे फळं आणि फुलं हे दोन्ही दाखवणार आहे. हे बघा, याला म्हणतात ताडाचे ताडगोळे. हे मिनी नारळासारखंच दिसतंय, पण हे हवेमुळे पडलेले होते. सो हे जेव्हा परिपक्व होतात त्यापासून ताडी बनते. भरपूर जणांना इथे माहिती असेल. अशा ठिकाणी बसून हे लँडस्केप करायची एक मज्जा वेगळीच आली असती, पण तेवढा टाईम नव्हता. सो हे पण पेंटिंग मी करणार आहे. सो तेही तुम्हाला पुढे दाखवेल. पण आता तुम्ही निसर्गाची मज्जा घ्या.
हो, आत्तापर्यंतचा हा सर्वात सुंदर व्ह्यू होता. खाली मस्त दमनगंगा नदीचं वाहत झुळझुळणारं पाणी आणि कोणतं आहे पूर्ण झाड? स्वच्छ. हे काय आहे? उकस. लाल कलरचं फुल असलं की सुंदर दिसतं. हे आहे वाळलेलं हळू आहे. ह्या झाडाची फळाची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. हा आहे आपला पहिला पार्ट. सो दुसरा पार्ट बघा, त्याच्यामध्ये यापेक्षा अजून सुंदर नजारे असणार आहेत आणि आम्ही बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये कसे गेलो हेही मी तुम्हाला दाखवेल. पुढचा व्लॉग नक्की बघा. स्टे ट्यून गाईज. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.